नमस्कार, रेसिपी विथ आरतीमध्ये तुमचं स्वागत आहे. मला एक कमेंट आली होती की खिचडी भाताची रेसिपी सांगा. तर आजची ही रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे. खरं तर ही माझ्या जाऊबाईंची रेसिपी आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांनी केलेलाच खिचडी भात खाल्ला होता आणि मला त्यांच्या हातचा खिचडी भात प्रचंड आवडतो. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एका कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्यात टाकायचे आहे आपल्याला जिरं, मोहरी, 5 ते 6 हिरव्या मिरच्या. तुम्ही यात थोड्याशा तुपाचा पण वापर करू शकता, त्यामुळे तुमच्या खिचडीला आणखी चव येईल. आणि अर्धी वाटी शेंगदाणे आणि यात उभे चिरलेले कांदा आणि टोमॅटो आपल्याला टाकायचे आहे. मी साधारणपणे 3 मिडियम आकाराचे कांदा आणि 3 मिडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले होते. आपल्याला ह्यात कांदा टोमॅटोचा वापर भरपूर प्रमाणात करायचा आहे, त्यामुळे आपला भात चांगला मऊ शिजेल आणि चांगली टेस्टही येईल. आता कांदा परतत असताना ह्यात थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला ही या कांद्यात परतून घ्यायची आहे. आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे. त्यात आता मी थोडीशी हळद टाकत आहे. हळद मी सुरुवातीला नाही टाकली कारण ती करपली असते, म्हणून मी आता शेवटी टाकते. आता हळदसुद्धा परतून झालेली आहे. आता ह्यात 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली होती मी स्वच्छ धुवून. आता ही यात आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे थोडा वेळ, 1 ते 2 मिनिट. आता हे मिक्स करून झाल्यानंतर ना आपल्याला भातामध्ये गरम पाणी करून ओतायचं आहे. हे पाणी मी 1.5 वाटीला 3 वाटी घेतलं होतं, म्हणजेच त्याच्या दुप्पट. जर तुम्हाला जास्त मऊ भात आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी पाणी एक्स्ट्रा वाढवू शकता. आता ह्यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून फुल गॅसवर 1 शिट्टी आणि बारीक गॅसवर 2 शिट्ट्या देऊन हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आपला खिचडी भात आता तयार आहे. रेसिपी आवडली असली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.